Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एक माणूस साधारण संध्याकाळच्या वेळी घरातून बाहेर पडतो. तो जवळच्या सिम कार्ड गॅलरीमध्ये जातो आणि तिथे जाऊन जो कोणी एक्झिक्युटिव्ह असतो त्याला तो सांगतो की माझं या नंबरचं सिम कार्ड आहे, ते मिसप्लेस झालं आहे, हरवलं आहे, माझ्याच नावावरती हा नंबर आहे, मी तुम्हाला डॉक्युमेंट देतो, ते रिकन्सिडर करा आणि मला नवीन सिम कार्ड इश्यू करा. नवीन सिम कार्ड त्याला इश्यू होतं, 24 तासात ते ॲक्टिवेट होतं. आणि ही घटना सुरू असतानाच याच्याच समांतर थोडेसे काही तास पुढे मागे पुण्यातल्या फॉरेन्सिकच्या डिपार्टमेंटमध्ये आणखी एक घटना सुरू असते. ते म्हणजे एका मोबाईलमधून डेटा रिकव्हरीचं काम सुरू असतं. अचानक त्या मोबाईलची रेंज जाते, त्यानंतर डेटा रिकवर करता करता टेक्निकल अडचणी येऊ लागतात आणि थोड्या वेळाने असं कळतं की आपण जी गोष्ट रिकवर करण्याची प्रयत्न करतोय किंवा जे रिकवर झालंय त्या पण गोष्टी या सगळ्यामधून डिलीट झाल्यात. दोन एकमेकांना समांतर चालणाऱ्या घटना असतात आणि त्यानंतर टेक्निकल विंगमधून फोन जातो पुण्याच्या क्राईम ब्रांचला. क्राईम ब्रांचमधला अधिकारी विचारतो की नक्की कोणता हा फोन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल इश्यू होत आहेत. आणि समोरचा अधिकारी सांगतो की प्रांजल खेवलकर पुण्याच्या स्टेबर्ड विलामधून ज्या पार्टीमधून प्रांजल खेवलकरला उचललेलं होतं. आता ह्या घटनेला जवळपास 1 महिना पूर्ण होईल. 27 तारखेला ही संपूर्ण रेड पडलेली होती. त्या प्रांजल खेवलकरकडून 2 फोन हस्तगत झाले होते, त्यातलाच हा एक फोन आहे. तपासाची सूत्र आणखी फिरतात, जलद गतीने तपासाला सुरुवात होते आणि पुण्याची क्राईम ब्रांच पोहोचते मुक्ताईनगरपर्यंत. आणि मग कळतं की ज्या व्यक्तीच्या नावावरती सिम कार्ड होतं ती व्यक्तीसुद्धा अचानक ॲक्टिवेट झाली आहे. हे एक्झॅक्टली प्रकरण काय आहे, या सगळ्या प्रकरणाचा जेव्हा तपास लावला त्यावेळी या सगळ्यामध्ये रोहिणी खडसे यांचा नक्की रोल काय आहे. कारण पुण्याच्या सीपींचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये रोहिणी खडसेंवरही आम्ही गुन्हा दाखल करू शकतो. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की खेवलकर तर अजून आतमध्ये आहे, पण मग हे कोण व्यक्ती आहेत की ज्या या लेवलला जाऊन जो डेटा रिकव्हरीचं काम चालू होतं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आता गडबड झाली आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, पण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ते म्हणजे कोर्टात नक्की काय घडलं आहे. कारण तोच रेफरन्स, तोच धागा पकडून आपण मुक्ताईनगरपर्यंत जाणार आहोत आणि ते जाणं गरजेचं आहे, कारण तोपर्यंत आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 27 तारखेला प्रांजल खेवलकर याच्या ताब्यात घेऊन आता जवळपास 1 महिना पूर्ण होईल आणि 1 महिन्यात तपास कुठपर्यंत आला आहे, नक्की काय काय आलं हे तर आपल्याला बघायचंच आहे. पण सुरुवात करूयात कोर्टातल्या आर्ग्युमेंट्सपासून. प्रांजल खेवलकरला आत्तापर्यंत 2 वेगवेगळ्या त्याच्या विरोधात FIR दाखल झालेल्या आहेत. पहिली जी होती ती NDPS ॲक्ट अंतर्गत जे विशेष कोर्टामध्ये त्याची कारवाई सुरू आहे, त्या प्रकरणामध्ये जामीन मिळावा याच्यासाठी अर्ज करण्यात आला आहे आणि त्या अर्जावरती पुण्याचे जे विशेष सत्र दंडाधिकारी आहेत त्यांच्यासमोर या सगळ्या प्रकरणात सुनावणी पार पडली. दुसरी आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये IT ॲक्ट माझ्यानुसार 66E आणि आणखी एक 77 BNS असे काहीतरी 2 त्याच्यामध्ये ॲक्ट लावलेत. ते काय आहेत तर ज्या महिलेने पुणे पोलिसांनी येऊन सांगितलं की प्रांजलसोबत माझे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, पण माझ्या परवानगीशिवाय त्याने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सचे फोटो काढलेले आहेत. हे 2 गुन्हे दाखल झालेत. आणि आता तिसरा गुन्हा पाईपलाईनमध्ये आहे की काय, आणि तो थेट खेवलकर यांच्याबद्दलचा नाही, त्यामध्ये रोहिणी खडसेंची एक मोठी लिंक आहे. ती लिंक काय ते आपण आता शोधायचा प्रयत्न करू. सगळ्यात आधी पोलिसांनी पुण्याची जी क्राईम ब्रांच आहे त्याच्या PIने हा जामीन नामंजूर का व्हावा, हा जामीन मंजूर होऊ नये याच्यासाठी कोणते मुद्दे सांगितलेत ते आपण बघू. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की या दाखल गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला कोकीन या अंमली पदार्थाची मात्रा ही मध्यम म्हणजे मॉडरेट स्वरूपाची आहे. माझ्या माहितीनुसार ते जे काय आहे ते 2.7 ग्रॅम एवढं ते कोकीन त्यांना, मिलीग्रॅम तेवढं ते कोकीन त्यांना सापडलेलं होतं. हे एक मॉडरेट स्वरूपाचे, त्यामुळे ही कमी स्वरूपाचा किंवा कोणत्याच स्वरूपाचा दुय्यम स्वरूपाचा वगैरे हा किंवा गुन्हा नाही आहे. त्यांनी असं म्हटलं आरोपी क्रमांक 1 म्हणजे कोण, प्रांजल खेवलकर, याच्या मोबाईलमधलं सिम कार्ड नंबर सो अँड सो हे दुसऱ्याच्या नावे असल्याचं आम्हाला दिसून आलं. या सिम कार्डचा जो आरोपी आहे प्रांजल तो 2012 पासून हे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती सिम कार्ड वापरत होता. आणि अशा प्रकारे हे सिम कार्ड घेण्याचा नक्की उद्देश काय होता हे आम्हाला बघायचं आहे. आता ही स्टोरी काय आणखी पुढे एवढे पॉईंट्स कव्हर झाले तुम्हाला कळेल.
त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या तपासादरम्यान प्रांजल खेवलकरकडून एक आयफोन सुद्धा आम्ही जप्त केला. त्यातला जो व्हॉट्सअप नंबर होता, टोटल 2 फोन जप्त झाले, त्यातला एक आयफोन आणि दुसरा आणखी कोणतरी मॉडेलचा फोन असावा. त्याच्यामधला सो अँड सो क्रमांक नंबर हा ॲक्टिवेट होता. त्यामधले आम्ही सायबर तज्ज्ञांकडून 31 जुलै 2025ला इंटरनेट त्याचा पंचनामा केला असताना त्यामध्ये व्हॉट्सअप चॅट चालू होते. त्या व्हॉट्सअप डेटामध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला पुरावे दिसून आले होते. आता त्यानंतर 6 ऑगस्टला त्या आयफोनवरचं उर्वरित आम्ही पंचनामा करायला घेतला. तर ते करायला आम्ही जेव्हा तो चालू घेतला त्यावेळी आम्हाला मात्र जे आधी आम्ही चॅट्स बघितले होते ते काही दिसून आले नाहीत आणि त्यासाठी आम्ही प्रांजलचा पुन्हा नवीन आधीचा जो CDR होता तो आम्ही प्राप्त केला आणि त्यानंतर परत नंतर त्या मोबाईलवरती नक्की कोणते चॅट्स झाले होते ते करायचा आम्ही प्रयत्न केला, पण ते चॅट्स आम्हाला डिलीट झाल्याचं दिसून आलं. मग आपल्याशिवाय आपल्या कस्टडीत फोन असताना आणि हा पुरावा असताना हे नक्की कुणी करायचा प्रयत्न केला, तर ते त्याच्यामध्ये असं म्हणतात की हा फोन या फोन संदर्भात नवीन मुक्ताईनगरमध्ये सिम कार्ड घेण्यात आलं, ते ॲक्टिवेट झालं आणि त्याच्यावरून हे सगळं करण्यात आल्याचं असं पोलिसांनी या सगळ्यामध्ये सांगितलं आहे. आणि आणखी शेवटचे 2 महत्त्वाचे पॉईंट त्याचं म्हणतात की त्यामुळे हा जर जामीन मंजूर झाला तर प्रांजल खेवलकर बाहेर येऊन या पुराव्यांसोबत छेडछाड वेगळा करू शकतो आणि त्यामुळे सदरच्या नंबरच्या व्हॉट्सअपवरील चॅटिंग संभाषण वापरून साक्षीदार यांच्यावरती सुद्धा तो दबाव टाकू शकतो. आता खऱ्या स्टोरीला सुरुवात होते. मी या व्हिडिओच्या सुरुवातीला एक उल्लेख केला होता. उल्लेख काय होता? मुक्ताईनगरमधला. मुक्ताईनगरमध्ये सोनार नावाची एक व्यक्ती आहे. ज्या व्यक्तीच्या नावावरती प्रांजलकडे 2 मोबाईल होते, त्यातलं एक सिम कार्ड या सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावरती होतं आणि तो नंबर प्रांजल खेवलकर 2012ला रजिस्टर झाला आहे तेव्हा सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावरती आणि 2012ला रजिस्टर झालेला नंबर हा खेवलकर वापरतोय. पोलिसांनी 2 फोन हस्तगत केले. एका फोनमध्ये त्यांना चॅट्स वगैरे ते सापडले, काही फोटो व्हिडिओज वगैरे होते, ऑप्सिन ज्याला आपण पोलिसांनी म्हटलंय ते सुद्धा सापडले आणि दुसऱ्या फोनचा जेव्हा डेटा रिकव्हरी सुरू होती त्यावेळी दुसऱ्या फोनच्या डेटा रिकव्हरीच्या वेळी हे चॅट्स घेत होते. पण तोपर्यंत सोनार नावाच्या व्यक्तीने मुक्ताईनगरमध्ये तो एका शॉपमध्ये गेला सिम कार्ड जे वेंडर असतात तिथे. तो म्हटला की माझ्याच नावावरती हा नंबर आहे, ते सिम कार्ड आता मिसप्लेस झालं आहे, मला नवीन सिम कार्ड अप्लाय करायचं आहे. ते घेऊन त्याने दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं. दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकल्यानंतर अर्थात तिथे याला व्हॉट्सअपचा आणि बाकीचे जे सोशल मीडिया अकाउंट असतील त्याचा ॲक्सेस मिळाला आणि त्यातले चॅट्स त्याने डिलीट केलेले आहेत. जे पोलीस रिकवर करायचा प्रयत्न करते ते सोनार नावाच्या व्यक्तीने तिकडून मुक्ताईनगर म्हणून डिलीट केले. आता या सगळ्या गोष्टी करत असताना पुण्याची क्राईम ब्रांच पोहोचली सोनारपर्यंत. सोनारने हे सगळं केल्याचं पोलिसांना त्याने स्वतः स्टेटमेंट दिले आणि पोलिसांनी ते रेकॉर्ड केले असं पुण्याचे पोलीस आयुक्त सांगतात. आणि सोनारने याच्यामध्ये नाव कोणाचं घेतलंय तर त्याने सांगितलं की रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलेलं आहे असा दावा पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी केला आहे. ऑन पेपर यातली अजून कोणती गोष्ट आहे का तर एकही नाही. म्हणजे रोहिणी खडसे यांच्या विरोधात अजून या सगळ्या प्रकरणामध्ये डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेस की तुम्ही पुरावे नष्ट केल्याचा तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होतोय, तर अशा पद्धतीचा रोहिणी खडसे यांच्या विरोधात अजून तरी गुन्हा दाखल झालेला नाही. पण पोलीस आयुक्तांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात तो होऊ शकतो कारण आमच्याकडे या सगळ्याचं रेकॉर्ड आहे. आता सोनार हा एकेकाळी खडसेंच्या संबंधातला एक माणूस होता. माझ्या माहितीनुसार 2 ते 3 वर्षांपूर्वी मी माहिती घेतल्यानंतर त्याचा ॲक्सिडेंट झाला, ज्यामध्ये तो एकदम सिव्हिअर ॲक्सिडेंट झालेला होता, ज्यामध्ये मधल्या काळात त्याची काही वेळासाठी मेमरी लॉस पण त्याला झाला होता. ब्रेन रिकवर व्हायला आणि माणसांना ओळखायला आणि त्यानंतर परत एकदा तुटलेली हाडं रिकवर होऊन तो नॉर्मल होण्यासाठी अजूनही तो 100% रिकवर झालेला नाही असं त्याच्या कुटुंबियांचं सगळं म्हणजे म्हणणं आहे. आणि सोनारांशी बोलल्यानंतर किंवा या गोष्टी लगेचच त्या कळून जातात. दुसरं महत्त्वाचं असं आहे की तो जाऊन ते सिम कार्ड घेऊन आला, त्याने ते केलं वगैरे हे सगळं तो सांगतोय, पण तो असं म्हणतोय की मी हे रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केलंय असं पुणे पोलिसांची सगळी थेरी आहे. आता याच्या संदर्भात जर पुणे पोलिसांकडे कॉन्क्रीट पुरावे आहेत तर पोलिसांनी अजून या प्रकरणात गुन्हा नक्की का दाखल केलेला नाही हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. गुन्हा दाखल न करताच आणि गुन्हा दाखल होण्याआधीच पोलीस आयुक्तांनी अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांसमोर हे सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखल होऊ शकतो कारण आम्हाला तशा पद्धतीचे एव्हिडन्सेस मिळाले आहेत. एवढी कॉन्फिडेन्शियल गोष्ट आयुक्तांनी सहज पत्रकारांमध्ये सांगून टाकली. ठीक आहे, त्यांचा निर्णय, काय सांगायचं काय नाही पत्रकारांना. त्याहून पुढे जाऊन आता आपण बघू या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कुठून झाली होती.
आत्ताच्या घडला तर NDPS ॲक्ट ज्याच्या संदर्भात सुनावणी सगळी कोर्टामध्ये सुरू आहे. दुसरं, खेवलकर यांच्या विरोधात ज्या महिलेने गुन्हा दाखल केला की कन्सेन्शुअल जे काय घडलं ते होतं, पण फोटो मात्र माझ्या मर्जीने काढण्यात नाही आलेले, त्यामुळे त्याच्या विरोधात IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे 2 प्रकरणं. आणि आता तिसरं प्रकरण ते म्हणजे काय तर एक पॉसिबिलिटीवरती आधारित पुणे पोलिसांचं असं म्हणणं आहे की रोहिणी खडसे यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या सांगण्यावरून त्या सोनार नावाच्या व्यक्तीने तिकडे त्याचे चार्ट्स सगळे रिकवर केले आणि त्यानंतर ते चार्ट्स डिलीट केले. आता आम्ही जे पुरावे शोधत होतो या गुन्ह्यामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आहेत की ज्याला एक ह्युमन ट्रॅफिकिंगचा आणि मोठ्या सेक्स रॅकेटचा अँगल सगळा देण्यात येतोय, तर त्याच्या संबंधितले हे पुरावे होते आणि त्यामुळे ते आता पुरावे आमच्याकडचे नष्ट झालेले आहेत किंवा त्याची शक्यता वाढलेली आहे असं पुण्याचे क्राईम ब्रांच म्हणजे थोडक्यात पुणे पोलिस सगळ्याबद्दल सांगतायत. आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की बॉस 1 महिना झाला या गोष्टीला. 27 तारखेला गणपती बसताय, या दिवशी प्रांजल खेवलकरला उचलून 1 महिना पूर्ण होईल. हे प्रकरण सगळं कुठे सुरू झालेलं होतं? हे प्रकरण सुरू झालं होतं ते म्हणजे लोढाकडून. तरी अजून काही प्रश्न अनुत्तरित आहेत. 1 महिना झाल्यानंतर सुद्धा पुणे पोलीस अजून हे सांगत नाही आहेत की तिथे ड्रग नक्की आलं कसं, ट्रॅफिकर कोण आहे, किंवा ते ड्रग ज्या महिलेच्या पोझिशनमध्ये होतं त्या पोझिशनमधून ते यांनी घेतलं की नाही हे अजून क्लिअर नाही आहे. पण मुद्दा असा आहे की हे ड्रग तिथे कुणी आणलं, की त्याचं काय ट्रान्झॅक्शन झालं, किती पैसे आले, याबद्दल मात्र आत्तापर्यंतच्या एकाही सुनावणीमध्ये म्हणजे थोडक्यात काय तर ऑन पेपर पुणे पोलिसांचं आर्ग्युमेंट आलेलं नाही किंवा ऑफ द रेकॉर्ड एकाही अधिकाऱ्याबद्दल कोणती स्पष्टता दिलेली नाही. दुसरं महत्त्वाचं, पुणे पोलिसांथ्रूच एक बातमी आली की प्रांजल खेवलकरने अल्कोहोल केलेलं होतं, त्याच्या टेस्टमध्ये सापडलं, कम्प्लिटली फाईन. पण गुन्हा NDPS वरती झालेला आहे, म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज अँड सबस्टन्सेस जे आहेत त्याच्या आधारावरती गुन्हा आहे. गुन्हा तो अल्कोहोल कन्झ्युम करतो याच्या आधारावर उभा राहिलेला नाही. त्यामुळे पुणे पोलीस त्यांच्या एका रिपोर्टमध्ये ज्यावेळी हे सांगतायत की खेवलकर याच्या व त्याच्या साथीदारांकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचं आम्ही ज्यावेळी वैद्यकीय प्रयोगशाळा गणेश खिंड पुणे या ठिकाणी अहवाल प्राप्त झाला त्यांचा आम्हाला, त्यामध्ये आरोपीकडून जे काय आम्ही सीज केलंय ते अंमली पदार्थ कोकेन व गांजा असल्याचं सिद्ध झालंय. पण एकदाही पुणे पोलीस अजून हे सिद्ध नाही करू शकले की त्याने त्याचं सेवन केलं होतं की नव्हतं केलं. त्यामुळे प्रांजल खेवलकरने ड्रग्ज घेतले होते का तर याचं उत्तर मात्र पुणे पोलीस अजून द्यायला तयार नाही. आता आपण बॅक टू बेसिक्स जाऊ या व्हिडिओच्या शेवटी. त्याचं कारण सांगतो. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तर हनी ट्रॅप प्रकरणापासून. महाराष्ट्रातल्या जळगावमधल्या एका मोठ्या मंत्र्याचं नाव त्यामध्ये आलं. कारण का तर प्रफुल्ल लोढा, ज्याला आता बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 25 तारखेपर्यंत कालपर्यंत त्याची पोलीस कस्टडी होती. आता ती आणखी त्याची काही कस्टडी पुढची एक्सटेंड करण्यात आली आहे. पण तो लोढा ज्या मंत्र्याशी संबंधित होता त्या प्रकरणाचं नक्की काय झालं याबद्दल मात्र महाराष्ट्रात कुणीच काही बोलायला तयार नाही. दुसरं, सुरुवात कुठून झाली होती लोढाच्या अटकेपासून, बरोबर. तर लोढाचं काय झालं याच्यावरती चुप्पी आहे. दुसरं, लोढ्याकडे नक्की अशा कोणत्या मंत्र्याबाबतची काय माहिती होती, कोणत्या व्हिडिओ क्लिप्स होत्या, कोणते त्या संदर्भातले पुरावे होते की ज्यावरून लोढा स्वतः अडचणीत आला. त्याच्यावरती गुन्हे तर दाखल झालेलेच आहेत, ते येणाऱ्या काळात प्रूव्ह झाले तर लोढाची अडचणी आणखी वाढणार आहेत, हे तर आणखी क्लिअरच झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या हनी ट्रॅप प्रकरणावरती मी सुद्धा सुरुवातीपासून बोलत होतो आणि महाराष्ट्रात मला माहीत नाही इतके कोणी रिगरसली ते कव्हर केलं की नाही, पण त्याच्या इत्तमूळ डेटा काढण्याचं काम माझं सगळं सुरू होतं. त्यामध्ये काही अधिकारी होते. मग ते प्रकरण कळव्या ठाण्यापासूनचं ते अगदी पुण्यापर्यंत, नवी मुंबई, वाशी, पुणे, तिथून नाशिक आणि मग ते जळगाव, असे सगळे एक एक अॅनेक्डॉट जोडण्याचा प्रयत्न करत होतो. पण या सगळ्यामध्ये ज्यावेळी खेवलकरांना उचललं त्यावेळी मात्र सोर्सेस बॅकआउट झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर अशी नक्की कोणती महाशक्ती आहे की ज्याच्या दबावाखातर आणि ज्याच्या दहशतीखाली आज ही माणसं जी अप्रोच होत होती, जी माहिती पुरवत होती, ती बॅकआउट झाली आणि ती आज काहीच बोलायला तयार नाही. कोण आहे असं नक्की की ज्यांचा इतका दबाव आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जी माणसं समोर येत होती, एक 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 येऊन जोडत होती आणि माहिती द्यायचा प्रयत्न करत होती, ही सगळी अक्षरशः व्हॅनिश झाली.
तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी मुंबई तक पाहत राहा. लोढा, खेवलकर, त्यानंतर आणखी हनी ट्रॅप, त्यानंतर आणखी महिला आयोग, परत आणखी याच्याशी संबंधलेले NDPS आणि आता काय तर रोहिणी खडसे, सगळ्याचा पाठपुरावा करायचा आहे. त्यामुळे तुम्ही फॉलो तर नक्कीच करा, सबस्क्राईब तुम्ही करतच असाल पण कमेंट करायला विसरू नका. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार बाबे थेट पुण्यावरून.